हरे कृष्ण. गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. अध्याय 2, श्लोक 31. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विक्रमति तु महर्षि धर्माधियुद्धाश्रयो क्षत्रियस्य न विद्यते. तुझ्या क्षत्रिय धर्माचा विचार केला तरी सुद्धा तुला डगमगणे योग्य नाही, कारण धर्मासाठी युद्ध करण्यासारखे श्रेष्ठ कार्य क्षत्रियासाठी नाही. यदृच्छाया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृत्तं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. अर्जुना, असे युद्ध हे अनायास मिळते आणि ते जे स्वर्गाचे द्वार खुले करते ते क्षत्रियांना भाग्याने मिळते. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तीच हित्वा पापमवाप्स्यसि. जर तू हे धर्मासाठीचे युद्ध केले नाहीस तर तुझ्या धर्माचे पालन आणि कीर्ती गमावशील आणि पापाचा भागी होशील. अकीर्तिं चपि भूतानि कथयिष्यति ते यव्यमां संभावितस्य चाप्यर्मीर्म ननादति ह्रिच्यते. सर्व लोक तुझी कायमची निंदा करतील आणि एका प्रतिष्ठित व्यक्तीसाठी अपकीर्ती ही मृत्यूपेक्षा वाईट आहे. भयाद्रणा द्रुपरतं मंस्यन्ते त्वामहारथः येषां च त्वं बहुमतो भूत्वां यास्यसि लाघवम्. महान योद्धे असे समजतील की तू भीतीमुळे युद्धातून पळून गेला आहेस. जे तुला आधी सन्मानित समजत होते ते आता तुला तुच्छ समजतील. अर्थात या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला कर्तव्य पालनाचे महत्व सांगत आहे. धर्मासाठीच्या युद्धात सहभागी न झाल्यास अर्जुनाला पाप लागेल आणि त्याची कीर्तीही नष्ट होईल. प्रतिष्ठेची हानी ही मृत्यूपेक्षा वाईट आहे असे स्पष्ट केलेले आहे. या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत हरे कृष्ण.